जीवन जगण्यासाठी तो समय त्यांच्यासाठी ठेवला होता. परंतु हाच समय, हेच युग, ह्योच काळ आणि हीच वेळ त्या परमेश्वराच्या आज्ञाभंगामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनातला तो काळ, त्यांच्या जीवनातलं ते युग, त्यांच्या जीवनातलं ते वेळ, त्यांच्या जीवनातला तो समय, त्यांच्या जीवनातला तो प्रसंग त्या ठिकाणी काढून घेण्यात आला आणि त्यांना त्या चांगल्या प्रकारच्या बागेमधून त्यांना हाकलून देण्यात आलं आणि भूतलावर पाठवण्यात आलं. हा तो समय होता, हा तो काळ होता, हे ते पहिलं युग होतं, ते पहिल्यांदा वेळ होती, तो समय होता की ज्या समयाला परमेश्वराच्या आज्ञेचा भंग झाला. आज देखील बऱ्याच अंशी आमचं जीवन अशाच प्रकारे आहे. आता आम्हाला बरं आणि वाईट, चांगलं, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वादात आपल्याला माहिती पडलेले आहेत. तर या ठिकाणी सर्व काळ जिवंत राहण्यासाठी जे फळ त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, त्या सर्व काळ टिकणाऱ्या फळाला आणि जिवंत राहण्यासाठी, ते खाण्यासाठी ते तिकडे धाव घेतील, ते तोडतील, ते खातील आणि सर्व काळ जिवंत राहतील. परंतु परमेश्वराची इच्छा सर्व काळ जिवंत राहण्याची होतीच, परंतु अशा प्रकारे नव्हती की पाप करून सर्व काळ जिवंत राहावं, चांगल्या गोष्टी करून सर्व काळ जीवन मिळावं, ही देवाची योजना होती. आणि मग त्या ठिकाणून त्यांना काढलं. आज आम्हाला पाहायला मिळतं की ज्याच्या जीवनामध्ये आत्मिक फळं नाहीत, त्याच्या जीवनाला सर्व काळचं जीवन मिळणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये सत्य नाही, त्याला सर्व काळ टिकणारे आणि जिवंत राहणारं सार्वकालिक जीवन, वतन हे फळ मिळणार नाही. आज आम्हाला पाहायला मिळतं की आमचं या काळामध्ये पदार्पण होत असताना अनेक काळ होऊन गेले. पहिला काळ होता परमेश्वर पित्याचा. परमेश्वर पिता डायरेक्ट येऊन त्याच्या प्रियजनाशी भेट घेत होता, त्या बागेमध्ये आदाम आणि हव्वाशी बातचीत करत होता. दुसरा काळ आला, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून दिलं. तिसरा काळ आला, पवित्र आत्म्याचा काळ. आणि आता चौथा काळ येणार आहे, तो आमचा कर्दन काळ वागणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये 3 काळाविषयी दिलेला आहे. पहिला पित्याचा, यहोवाचा, दुसरा प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पुत्राचा, तिसरा पवित्र आत्म्याचा म्हणजे वचनाचा, आणि चौथा आता कर्दन काळ तुमच्या, माझ्या आणि संपूर्ण जगासाठी तो येत आहे. आणि तो कर्दन काळ न्यायाचा दिवस राहील. त्या न्यायाच्या दिवसामध्ये सार्वकालिक जीवन जिवंत राहण्यासाठी सुखलोक, स्वर्गलोक, आणि त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये, त्या समयामध्ये, त्या न्यायाच्या दिवशी दुसरा एक भाग आहे अधोलोक किंवा ज्याला नरक, तो देखील सर्व काळासाठी. आज आम्ही या भूतलावर थोड्या दिवसासाठी, थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी, थोड्या समयासाठी, थोड्या वर्षासाठी उपरी आणि प्रवासी आहोत. हा प्रवास करत असताना आमचं ध्येय, आमचं टार्गेट सार्वकालिक जीवन वतन असावं. आमचं ध्येय, आमचं टार्गेट, आमचं बक्षीस सर्व काळ जिवंत देणारं, ठेवणारं जीवनी झाडाचं फळ असावं, स्वर्गाच्या राज्याचा मुकुट असावा, स्वर्गाच्या राज्याचा बक्षीस असावा, स्वर्गाच्या राज्याचा वारीस असावा, स्वर्गाच्या राज्यामध्ये आमची एंट्री असावा आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही राहणारे असावा. हे त्या समयाचं चिन्ह आहे. परंतु त्या समयाकडे जात असताना, त्या काळाकडे जात असताना, त्या वेळेकडे जात असताना, त्या समयाकडे जात असताना आम्ही काळ, वेळ, युग, समय याविषयी चिंतन आणि मनन करत असताना उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 4 या समाला पाहूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 4. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. आपण काळ, वेळ, युग, समय याविषयी चिंतन मनन अध्ययन करत आहोत. प्राचीन काळ, पूर्वीचा काळ, जुना काळ, सुरुवातीचा काळ, त्या काळामध्ये परमेश्वराने जे मनुष्य निर्माण केले, परमेश्वराने जे काही सृष्टी निर्माण केली आणि त्यावर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की महाकाय, खूप अशा मोठ्या आकाराची, शक्तिवान, सगळ्या प्रकारचा पॉवर आणि सामर्थ्य असणारी, सगळ्या प्रकारचे एक मुबलक असणारी, एक मोठं विशाल जीवन जगणारी
मानव देखील होते, दानव देखील होते आणि सगळ्या प्रकारच्या पॉवरफुल लोक देखील त्या ठिकाणी राहायला पाहिजे. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 11 मध्ये आणखीन काळ वेळ समयाविषयी आम्हाला परमेश्वरचं वचन शिकवत आहे. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. पृथ्वी भ्रष्ट झाली होती. ती जाच व जुलमांनी भरलेली होती. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 11. त्या काळी देवाच्या दृष्टीने, त्या काळी, पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी देवाच्या दृष्टीने, देवाने पाहिलं, देवाच्या नेत्राने, देवाच्या संकल्पनेनुसार, देवाच्या योजनेने, देवाच्या विचाराने, देवाच्या संकल्पनेनुसार, देवाच्या हेतूने, देवाच्या प्लॅनिंगने त्यांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस पृथ्वी भ्रष्ट झाली होती. आज परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. सुरुवातीचा काळ, प्राचीन काळ, एंट्रीचा काळ, अल्फा, आधी, ह्या ज्या काळ आहे त्या काळी पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि ती जाच जुलमांनी भरली होती. आजचा काळ आहे शेवटचा, ज्याला आम्ही सुरुवातीचा काळ म्हणतो तो अल्फा, आणि ज्याला आम्ही शेवटचा काळ म्हणतो त्याला म्हणतो ओमेगा. आदी आणि अंत. सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवर परमेश्वराने निर्माण केलेल्या लोकांनी ज्यावेळेस आज्ञाभंग केला आणि त्यांच्या जीवनामध्ये तो वेळ काळ समय त्यांनी दौडून टाकला आणि सर्व काळ जिवंत राहण्यासाठी आज तागायत मनुष्य प्रयत्नशील आहे. त्या काळामध्ये देखील लोकांनी त्या ठिकाणी परमेश्वराच्या विरोधात पातक केले, परमेश्वराला नावाडणाऱ्या गोष्टी केल्या, आज्ञा मोडल्या, सगळं देवाच्या विरोधात काम केलं. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. सर्व पृथ्वी भ्रष्ट करून टाकली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पापांनी. आज शेवटचा काळ आहे, शेवटचा समय आहे, शेवटचं युग आहे, शेवटचा वेळ आहे. आज देखील देवाच्या दृष्टिकोनातून पृथ्वी भ्रष्ट झाली आहे, ती जाच जुलमानी भरलेली आहे. आज देखील, आज तागायत, आजच्या समयाला, आजच्या वेळेला, आजच्या सिच्युएशन नुसार पृथ्वी आणि त्यावर असणारे सर्व प्रकारचे लोक जात जुलमानी भरलेले आहे. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती. आज परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे तर ती भ्रष्ट झालेली आहे. कारण काय की पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडली होती. त्या काळी सर्व पृथ्वीवर जेवढे काही निर्माण झालेले होते, निर्माण केले होते, त्या प्रत्येकाने आपली चाल चलवणूक बदलून टाकली होती. ज्या कारणासाठी, ज्या हेतूसाठी, ज्या संकल्पनेसाठी, ज्या प्लॅनिंगसाठी परमेश्वराने सर्व काही बनवलं होतं, त्या काळामध्ये त्या लोकांनी त्या युगामध्ये, वेळेमध्ये, समयामध्ये सर्व वाट लावून टाकली. प्राणी मात्रे बिघडले, मनुष्य मात्रही बिघडले, देवाचे प्रतिसमान असणारे लोक देखील बिघडले आणि त्यांनी जात जुलूम, जितकं जेवढं पाप करायचं सगळं काही केलं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी त्या काळचा लोकांचा जो जनसमुदाय आहे ती पापी झालेली, भ्रष्ट झालेली, डागळलेली जी भूतल आहे, जी पृथ्वी आहे, परमेश्वराने निर्णय केला आणि ते पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळते. नोहाच्या काळी पाण्याने संपूर्ण जगाचा नाश झाला. त्या काळचं जग, त्या काळचा वेळ, त्या काळचा समय, त्या काळची सिच्युएशन, त्या काळची भूतल, त्या काळची पृथ्वी, त्या काळचे असणारे लोक, त्या काळचे असणारे सर्व जनावर, त्या काळची असणारी दुष्टता, त्या काळचे असणारे सर्व आज्ञाभंग, त्या काळी केलेल्या सर्व भ्रष्टता परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एकदम शिगेला पोहोचली. आणि परमेश्वराने त्या पूर्वीच्या काळ, सुरुवातीचा काळ आणि समय, वेळ ती पाहिली आणि त्या ठिकाणी तिला नष्ट करण्यात आले. आज देखील आम्ही शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या वेळेमध्ये, शेवटच्या समयामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आज देखील परमेश्वर पाहत आहे की परमेश्वराने निर्माण केलेला जो मनुष्य आहे तो आज भ्रष्ट झालेला,
तो आज आज्ञाभंग केलेला आहे. आज त्याला बरं आणि वाईट चांगलं समजतंय, त्याला बरं समजतं आणि वाईटही समजतं, परंतु बरं करण्याच्या ऐवजी मनुष्य वाईटाकडे चाललेला आहे. त्या काळामध्ये देखील असंच घडलं की परमेश्वराने सांगितलं होतं की सगळं चांगलं आहे, परंतु त्यांनी ते वाईट केलं. आज देखील या काळामध्ये आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जीवन जगत असताना आज देखील आम्हाला समजतं की हे चांगलं आहे, परंतु आम्ही ते चांगलं न करता वाईट करतो. याचा अर्थ वाईट करून आम्हाला सर्व काळचं जिवंत राहणार सुखलोकामधलं, स्वर्गलोकामधलं, स्वर्गाच्या राज्यातलं जीवन मात्र मिळणार नाही, परंतु सर्व काळचं जीवन आम्हाला मिळेल, परंतु अधोलोक किंवा नरक राज्याचं. आणि मग त्यासाठी आम्हाला काही गोष्टी जपणं खूप महत्वाचं आहे. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 49 आणि वचन क्रमांक 1 मध्ये आम्हाला आणखीन या काळाविषयी, वेळेविषयी, समयाविषयी परमेश्वर शिकवत आहे. पाहूया. मग याकोबाने आपल्या मुलास बोलून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी सर्व लेकरांना एकत्र केलेलं आहे आणि तो म्हणत आहे की पुढील काळी तुमचं काय होणार आहे, तुमच्याविषयीची भविष्यवाणी, प्रकटीकरण, जे काही दृष्टांत असेल तो त्या ठिकाणी लिहित आहे की पुढील काळी तुमचं काय होईल. आज देखील परमेश्वर म्हणत आहे तुम्ही सर्वजण माझ्या पुढे या, मी तुम्हाला सांगतो की पुढील काळी काय होईल. आणि उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत परमेश्वरने देवाच्या वचनाच्या माध्यमातून आमचं काय होणार आहे हे सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या काळाला शेवटच्या काळाविषयी सांगितलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं ज्या वेळेस परमेश्वराचा निर्माण केलेला आदम आणि हवाने पाप केलं आणि त्यांना शाप मिळाला, त्यांना त्या बागेतून हकलून देण्यात आलं आणि त्या समाला तो वेळ समय त्यांनी दवडला. आनंदाचा, हास्याचा, सुखाचं ते वातावरण, ते गार्डन, इदेन बाग त्यांना सोडावं लागली आणि त्या भूतलावर परकी आणि उपरी आणि प्रवासी म्हणून फिरत राहिले. त्याच काळामध्ये तारणाची योजना परमेश्वराने आखलेली. शाप देत असताना एक प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला होता आणि त्याच ठिकाणी तो म्हणत आहे की मी तुझं गर्भाशय इतकं काय क्लेशमय करील आणि तू प्रसवशील लेकर. आणि पुन्हा एक वर तो पुढे म्हणत आहे आदमाला तू निराळाच्या घामाने कष्ट करशील, रक्ताचा घाम आल्यासारखं होईल आणि भूमी तुला काटेकुसळ उपजील. त्याच प्रकारे त्या ठिकाणी तो सर्पाला म्हणत आहे, त्या दुष्टाला म्हणत आहे, त्या सैतानाला म्हणत आहे, त्या पापाला म्हणत आहे, त्या शापाला म्हणत आहे, त्या चोराला म्हणत आहे, त्या दियाबाला म्हणत आहे की तू आता पोटाने चालशील, माती खाशील आणि स्त्री व तुझी संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करील आणि तू स्त्रीची आणि तिच्या संततीची टाच फोडशील आणि तो तुझं डोकं ठेचील. हा डोकं ठेचणारा उत्पत्तीतला मनुष्यामधून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म घातला आणि त्या वधस्तंभावर त्यांनी त्या सैतानाचे डोकं ठेचलं. तारणाची योजना सुरुवातीच्याच काळात झाली. तारणाची योजना सुरुवातीच्या काळात होऊन ते आज नवीन काळामध्ये, मागच्या समयामध्ये, पुत्राच्या काळामध्ये, या युगामध्ये झाली, ज्याला आपण 2020 वर्ष पूर्वीचा काळ म्हणू शकतो. मग या काळामध्ये प्रिय आम्हाला पाहायला मिळतं की सुरुवातीलाच परमेश्वराला प्रत्येक समय, वेळ, काळ, दिवस, तास, मिनिट, सेकंद माहिती आहे आमच्याविषयी. आज तो आम्हाला तपासत आहे, तो आज आम्हाला पाहत आहे. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 49 आणि 1 मध्ये देवाचा सेवक त्या ठिकाणी म्हणत आहे, त्याच्या लेकरांना तो जमा करतोय आणि म्हणत आहे पुढील काळी तुमचं काय होईल. आज देखील देव, पवित्र आत्मा, वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही प्रभू मध्ये या, प्रभू पुढे या, वचनाकडे या आणि वचनाच्या माध्यमातून तो तुम्हाला आणि मला पुढच्या जीवनाविषयी सांगत आहे. याचं एक्झाम्पल आपण जर उदाहरण जर घेतलं तर अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 जर घेतलं तर त्यामध्ये तो लिहित आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि आज ज्या आज्ञा, विधी, नियम मी तुला देत आहे त्या जर तू काळजीपूर्वक पाळशील तर सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. मनुष्याची निर्मिती आशीर्वादासाठी केलेली आहे. आणि मग त्या काळामध्ये आमच्याशी परमेश्वर असा बोलत होता, वचनाशी बोलत होता, संदेशाबरोबर बोलत होता,
करोबीम बरोबर बोलत होता, देवदूतांच्या माध्यमातून बोलत होता, स्वतः तो बोलत होता, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून तो बोलला. आज नंतर तो पवित्र आत्म्याच्या माध्यमातून बोलत आहे. आता सध्या तो तुमच्या आणि माझ्याबरोबर देवाच्या वचनाच्या माध्यमातून बोलत आहे. नियमशास्त्र, धर्मशास्त्र, पवित्र शास्त्र, बायबल, होली बायबल याच्या लिखाणाच्या माध्यमातून परमेश्वर पुढील काळी काय काय होणार आहे याच्याविषयी तो आम्हाला अगोदर पासून सूचना देत आहे. अनेक लोक असे आहेत की त्यांना तहान लागल्यानंतर विहीर खांतात, परंतु परमेश्वराने आमच्यासाठी अगोदरच जिवंत पाण्याचे झरे वाहवले आहेत. अगोदरच आमच्यासाठी एक विहीर खणलेली आहे की जे नाही करून आम्हाला ऐन वेळेस तहान लागलेली असताना आम्ही ऐन वेळेस ती खंदू नये. तर अनेक काळापासून, अनेक वर्षापासून, अनेक युगापासून, अनेक समयापासून परमेश्वराचं वचन मनुष्याच्या उद्धाराकरता, परमेश्वराचं वचन देवाच्या लोकांना मार्ग आणि प्रकाश देण्याकरता, परमेश्वराचं वचन आम्हाला काळ, वेळ आणि समय दर्शवण्याकरता सातत्याने तो आम्हाला सर्व काळ जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी कार्यरत आहे. परंतु अनेक लोकांनी ते वचन स्वीकारलेलं नाही, अनेक लोकांनी ते पाहिलं नाही. प्रत्येक लोक आपापल्या स्वतःची काळजी घेत आहेत, प्रत्येक लोक आपापल्या घराची काळजी घेत आहे, प्रत्येक लोक आपल्या जगातली खेळी कुशलीची काळजी घेत आहे. परंतु परमेश्वरच्या वचनाकडे आज कुणाचंही लक्ष नाही. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. हग्गाईचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 4 मध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. हग्गाई जो संदेश आहे त्याचा जो ग्रंथ आहे अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 4 मध्ये तो लिहित आहे की आताचा समय कसा आहे, आताचा काळ कसा आहे, आताची वेळ कशी आहे आणि आम्ही काय करत आहोत याच्या विषयी तो बारकाईने तो त्या ठिकाणी सांगत आहे. अनेक लोक स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या खेळी कुशलीसाठी जीवन जगत आहेत. हग्गाईचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 4. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? प्रेज लॉर्ड. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही आपल्या तख्तपोशीच्या घरामध्ये राहावं असा समय आहे का? अशी वेळ आलेली आहे का? असं युग आहे का? आताचा काळ तसा आहे का? आताची परिस्थिती तशी आहे का? आताची सिच्युएशन तशी आहे का? आता नेमकं परिस्थिती कशी आहे? 8-9 महिन्यापासून आम्ही पाहिले की लॉकडाऊनच्या काळामध्ये मंदिरं बंद होते. त्या मंदिराविषयी जे लोक 8-9 महिन्यामध्ये मंदिरात गेले नाही, परंतु हेच लोक घरी असताना आलेल्या मरीमुळे, काळाच्या सिच्युएशन नुसार, वेळेनुसार, समयानुसार आलेल्या रोगावर प्रतिबंध उपाय करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर सगळ्या सुखसोयीनुसार तर ते स्वतःची काळजी घेत होते. परंतु सगळ्यात महत्वाची म्हणजे या मंदिरामध्ये ते घुसले होते, या घरामध्ये बसून होते. लॉकडाऊन मध्ये त्यांनी घर सोडलं नाही, मंदिर उघडले नाही, परंतु ह्या मंदिरामध्ये ते गेले. आज परमेश्वरचं वचन तेच सांगत आहे की हा काळ किंवा हा समय किंवा ही वेळ तशी आहे का? इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावं असा वेळ आहे का? आज अनेक लोक आपल्या घराला तख्तपोशीचं घर, महल, राजमहल, मोठा फ्लॅट, काय काय त्याला डेकोरेटिव्ह करत आहेत, कितीतरी खर्च करीत आहेत, कितीतरी त्याला अनेक प्रकारचं सजवत आहेत. आम्ही पाहतो की आता नाताळाचा समय झालेला आहे. आमचे सगळे ख्रिस्ती भाऊ बहीण, आई वडील, याजक, पास्टर, मंदिराचे जे काही रक्षक आहेत, आज सगळ्याकडे रंगरंगोटी. ह्या मंदिराला, त्या मंदिराला कितीही रंगरंगोटी करा आणि त्या मंदिराला कितीही डेकोरेटिव्ह करा, त्या मंदिरामध्ये ओसाड पडलेला आहे. हे मंदिराविषयी नाही, हे मंदिर ओसाड पडलेलं आहे. इथं परमेश्वर राहतो. आज आम्ही हेच मंदिर बाजारात नेऊन ठेवलेलं आहे. या मंदिराच्या धज्जा उडून टाकल्या. हे मंदिर एक युगानुयुग टिकण्यासाठी नाही, आता हे नाशिवंत मंदिर आहे, हे नाशिवंत शरीर आहे. हे शरीर जे आहे ते काही काळापुरतं आहे. पवित्र शास्त्र तर सांगताय 60-70 नाही, शक्य असलं तर 80, लय चांगलं व्यवस्थित राहिलं तर 100. युग, वेळ, समय, काळ, काळानुसार आम्ही बदललं पाहिजे. आज आम्ही काळानुसार आम्ही आमची फॅसिलिटी बदलतो, आमची राहण्याची स्टाईल बदलतो, आमच्या खाण्याची स्टाईल बदलतो, आमची कमवण्याची स्टाईल बदलतो. आम्ही वेळ, काळ, समय जाणून आहोत. अनेक लोक काय करतात की तख्त
तख्तपोशीच्या घराकडे ते लक्ष देत आहे, पण तू खरं घर जे आत्मिक आहे ते तख्तपोशीच्या घराकडे कुणीच लक्ष देणार. ही एक काळाची गरज आहे, ही एक समयाची वेळ आहे, ही एक वेळ आहे. ही खरोखर आतोनात VIP अशी गरज आहे आमची सध्याची. परंतु आज अनेक लोक काय करत आहेत की परमेश्वराविषयी भ्रांत पडलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा, विधी, नियम, सत्यता, शिक्षण याकडे लोक कानाडोळा करत आहेत. याकडे ते पाहत नाहीत. आमचा वेळ कोणता आहे, सिच्युएशन कोणती आहे, काळ कोणता चालू आहे. पहिला काळ गेला, दुसरा काळ गेला, आताचा जो काळ आहे अंतिम टप्प्यातला अंतिम समय, अंतिम क्षणी माहित नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो न्यायाधीश केव्हा येणार आहे माहिती नाही. आमचा न्याय केव्हा होणार आहे आम्हाला माहिती नाही. की तो आल्यानंतर जो 7 वर्षाचा जो पिढीचा समय ठेवलेला आहे, जो काळ ठेवलेला आहे, जो युग ठेवलेला आहे, जो वेळ ठेवलेला आहे, जो समय ठेवलेला आहे, त्यामध्ये किती हालापेष्ट होणार आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये दानियल भविष्याच्या वक्तीने अनेक जे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका यांच्या परमेश्वराने जे दिलेल्या प्रकटीकरणाच्या नुसार आम्ही जवळ येऊन ठेपलेलो आहोत. काळ, वेळ, समय प्रत्येक गोष्ट आमच्या जवळ आलेली आहे, तरी लोक त्याकडे लक्ष देत नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. आम्ही त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, परंतु लोक जगामध्ये लक्ष देत आहेत, स्वतःच्या घराकडे लक्ष देत आहे, लेकरा बाळाकडे लक्ष देत आहे, प्रॉपर्टीकडे लक्ष देत आहेत, ते काळानुसार वाढवित आहेत, वेळेनुसार चालत आहेत. आणि म्हणून मी पाहतो की उपदेशाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला उचित असा काळ, वेळ, समय आहे. आजचा वेळ कोणता आहे आम्ही पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी तो हग्गाई संदेष्टा अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 4 मध्ये म्हणत आहे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे. ही वेळ आहे काय? आज किंवा त्या वेळ कोणती आहे तर परमेश्वराच्या चरणाजवळ बसण्याची आहे. आताचा काळ कोणता आहे? पवित्र आत्म्याला एक्सेप्ट करणं. आताचा काळ आहे कोणता आहे की पवित्र आत्म्याचे फळ आमच्यामधून वाहून देणं. आताचा समय कसा आहे? पश्चातापाचा. आताचा समय कसा आहे? माग फिरण्याचा. आताचा समय कसा आहे? आताचे युग कसं आहे? हे नाशाचं युग आहे. ही जी पिढी आहे, या सर्व प्रकारच्या पिढीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की काय प्रकार आहे. हग्गाई संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 2 पण पाहूया. आपण वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. वेळ अजून आली नाही. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. बांधण्याची वेळ अजून आली नाही. हे लोक म्हणतात परमेश्वराचं मंदिर बांधण्याची वेळ आली नाही. दगडा विटा माती बांधकामाचा विषय नाही, हे मंदिर बांधण्याची वेळ टाईम आहे. म्हणते खा प्या आयुष करा, सगळं गोष्टी आपल्या शरीरासाठी जपा, त्याच्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंग तयार करा, पण तो आत्मिकतेविषयी अनजान लोक आहेत. आत्मिकतेविषयी कुणी काळजी घेत नाही. जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याचा ते प्रयत्न करतायत. ते म्हणताय ठीक आहे, देवदेव आम्ही करू, देवनाम आम्ही घेऊ. फार मसन वाट्यात गेल्यावर अनेक लोक मसन वाट्याच्या रस्त्याला लागल्यावर 4 बांबू तयार झाल्यावर मग देवनाव घ्यायची तयारी करतात. त्याला काही अर्थ नाही. जिवंत असताना आम्हाला प्रत्येक समयाला, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवतो, आम्हाला सांभाळतो, आम्हाला चालवतो, आमचे मार्ग तो मोकळे करतो, आमच्या मार्गात आलेले बंधन तो तोडतो, आम्हाला खेळी खुशाली सुख चैनीमध्ये ठेवतो. त्या काळी, त्या वेळी, त्या समय आम्ही परमेश्वरचे लागलीच आभार मानणं खूप गरजेचं आहे. जीवन जगत असताना होत असणारे सर्व पाप, न आवडणाऱ्या गोष्टी, आज्ञाभंग किंवा ज्या गोष्टीमुळे आम्हाला तोटा होईल, ज्या गोष्टीमुळे देवाच्या नावाची बदनामी होईल, ज्या गोष्टीमुळे देवाच्या नावाची निंदा होईल, ह्या न करणं ह्या वेळीच बरे. केल्यानंतर त्याचा पस्तावा करण्यापेक्षा, केल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा, केल्यानंतर पापाची क्षमा मागण्यापेक्षा ते न केलेलं बरं. जर कदाचित चुकून हुकून किंवा जाणून बुजून झालंच, परंतु लागलीच आम्ही त्याची क्षमा मागणं खूप महत्वाचं आहे. जर का आम्ही ती लांबणीवर टाकली, जर का आम्ही बॅलन्स म्हणून ठेवली, जर का आम्ही म्हटलं नंतर बघू, मग हा नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस मात्र मग आम्हाला नंतर बघूचा हिशोब त्या ठिकाणी द्यावा लागेल. मग त्यावेळी नो एक्सक्यूज,
त्यावेळी नो चान्स, त्यावेळी नो फॉरगिव्हनेस, त्यावेळी कुठल्याच प्रकारची क्षमा नाही, त्यावेळेस कुठल्याच प्रकारचा पश्चाताप नाही. किती मगरमच्छचे अश्रू गाळले काही फायदा होणार नाही. मग आताचा समय, आताचा वेळ, आताचा काळ आहे, लगेचच्या लगेच. कारण एकदा का काळ, वेळ, समय निघून गेला, आमचा काही एक फायदा होत नाही. आम्ही पाहतो की जगामध्ये आमच्या शासनाने लग्नाचं वय दिलेलं आहे. मुलीचं वय कमीत 18 वर्ष पूर्ण पाहिजे, मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. काही लोक अशी चिंगळ्या चापीत बसलेत ना, पोरं 30-30 आणि 35-35 वर्षाचे झालेत, लग्नच व्हायनात त्यांची. त्यांच्यासाठी युग गेला, वेळ गेला, समय गेला, काळ गेला. आता बोंबलत बसा म्हणा, आता काही फायदा नाही. कारण जी काही मुलगी दिसती, एक तर ती 21 पर्यंत असती, आणि 34 आणि 35 वाल्याला कोण देणार आहे 21 ची मुलगी? अशाच प्रकारे काही मुली पण अशा आहेत की चिंगळ्या चापीत 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 आता झाल्यात 27-28. यांना 22 वर्षाचा तरुण पोरग कोण देणार आहे? आणि मग ह्या कारणामुळं अनेक पापाला वाट निघती. त्यांचा काळ, वेळ, समय त्यांनी जागेवर ओळखला नाही, समयामध्ये ते सुरक्षित राहिले नाही, समयामध्ये आज्ञा पाळल्या नाही, समयामध्ये सुधारले नाही, वेळेमध्ये स्वतःच अंगीकार केलं नाही, वेळेमध्ये चूक सुधारली नाही, वेळेचा दुरुपयोग केला, समयाचा दुरुपयोग केला, आलेली संधी आम्ही दाबडली. तो वेळ, समय, तास, मिनिट आमच्या जीवनात येणार नाही. कमी कमी होत चाललेलं आहे मनुष्याचं आयुष्याचं दिवस. आपण दरवर्षी एक वाढदिवस पाळवतो, टपुरा मस्त पैकी जेवण खावण, बिर्याण्या फिराण्या, लगेच तिथं मेणबत्ती असते. 18 वर्षाचा असला का लगेच पूर्ण 19 वर्षामध्ये पदार्पण. दादांनो, गेलेल्या वर्षामध्ये आम्हाला एकही दिवस रिटर्न घेता येत नाही. गेलेल्या युगामध्ये, गेलेल्या काळामध्ये, गेलेल्या समयामध्ये, गेलेल्या वर्षामध्ये, गेलेल्या महिन्यामध्ये, गेलेल्या आठवड्यामध्ये, गेलेल्या दिवसामध्ये, गेलेल्या तासामध्ये, गेलेल्या मिनिटामध्ये आणि गेलेल्या सेकंद पुन्हा एक वार आमच्या जीवनामध्ये कदापि मिळत नाही. मग जो सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये दिलेत, त्या दिवसामध्ये आम्ही परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करणं, आणि तो दिलेला जो समय आहे, दिलेला जो वेळ आहे, दिलेला जो काळ आहे, दिलेला जो टायमिंग आहे, त्या टायमिंगला अचूक आणि आमच्याला साध्य होईल, आमचं जीवन आशीर्वादित होईल, आमचं जीवन सुखी होईल, आमचा आत्मा ताजा तवाना राहील. आम्ही सगळ्या प्रकारच्या खेलीकुशलीचं जीवन कसं जगू याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोक आलेला वेळ, गेलेला वेळ तर यांच्या जीवनात पुन्हा एक वार मिळणार नाही, गेलेला समय यांच्या जीवनामध्ये, त्यांच्याच काय माझ्या आणि कुणाच्याच जीवनामध्ये मिळणार नाही. पण तो आलेला समय सुद्धा लोक बर्बाद करून राहिले. आलेल्या समयाचा उत्तमरित्या या गोष्टी आज बरेचशा लोकांना समजेनासे झालेले आहेत. आणि म्हणून मी प्रभू ख्रिस्ताचा सेवक आहे ना, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या जीवनामध्ये जी काही वेळ, प्रसंग परमेश्वर निवडतो, त्या जीवनामध्ये आम्ही त्याचा योग्य असा उपयोग केला पाहिजे. मला तुम्हाला एक साक्ष सांगायचे. गेल्या अनेक वर्षापूर्वी मी एका मंडळीचा त्या ठिकाणी मेंढपाळ म्हणून किंवा एक चालक म्हणून काम करत होतो. अहोरात्र पाऊस, ऊन, वारा, थंडी, कुठल्याच प्रकारचा असा जितक्या काही समस्या आल्या, परंतु एकही समस्याला बळी न पडता या सगळ्या गोष्टी मी पाळल्या. आणि त्या मंडळीचं संगोपन करण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याच्या नुसार, वचनानुसार, सत्य शिक्षणानुसार 6 वर्ष ती मंडळी सांभाळली. परंतु त्या 6 वर्षाच्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये, त्या समयामध्ये त्या लोकांना जे काही शिकवण्यात आलं, त्या लोकांनी ते सगळं पालच्या घाड्यावर पाणी घातलं आणि स्वतःचाही नाश केला, मंडळीचाही नाश केला, सगळ्या गोष्टी त्यांनी फ्लॉप केल्या. 1-2 दिवसापूर्वी त्या ठिकाणची मला साक्ष ऐकायला मिळाली की ज्या लोकांनी त्या समयाला, त्या वेळेमध्ये, त्या टायमिंगला परमेश्वराचा उत्तमातला उत्तम सत्य मानना तिथं टाकला होता, जे काही खरी शिकवण दिली होती, जे काही समर्पण केलं, जे काही त्याग केला होता, जे काही कृती आणि अनुकरण केलं होतं, आज ते विसरल्यामुळं त्यांची परिस्थिती इतकी भयावह झालेली आहे, इतकी भयानक झालेली आहे की ज्या काळामध्ये त्यांची टपरी होती तिथं एक मोठं हॉटेल झालं. पण तो आताच्या काळामध्ये, आताच्या समयामध्ये ते हॉटेल फक्त दिसायला आहे, परंतु त्यामध्ये कसल्याच प्रकारचं, कुठल्याही प्रकारचं त्यांना सोर्स मिळाला नाही. आता काही दिवसांनी याचे वांदे होतील.
मग काळ वेळ समय कुणासाठी थांबत नाही. जो आलेला वेळ आम्ही दवडणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक आहेत की चांगली मंडळी सोडून दुसरे भलतीकडे चालतात. अनेक लोक आहेत स्वतःच चांगलं चर्च, स्वतःचे चांगल्या प्रकारचे अभिषिक्त पाळक किंवा पास्टर किंवा जे सेवक असतील, याजक असतील किंवा सत्य शिक्षण सोडून दुसरीकडे जातात आणि तिकडे लुंडे बुंडे होऊन जातात. तो तुमचा गेलेला वेळ, गेलेला समय, गेलेलं वर्ष पुन्हा एक वार मिळणार नाही. कदाचित तुम्ही पवित्र आत्म्याने भरून, पवित्र आत्म्याने कृपा मंडित होऊन तुम्ही त्या मंडळीतून बाहेर पडलेला असाल, पण तो अयोग्य ठिकाणी गेल्यामुळं, त्या समयामध्ये राहिल्यामुळं आज तुमचा पवित्र आत्मा डागाळलेला आहे. तुमचं पवित्र जीवन मलिन झालेलं आहे. तुमचा काळ वेळ समय तुम्ही नष्ट केलेला आहे. पण तू प्रभू येशूचा सेवक आहे ना, तर मी तुम्हाला आजही सांगेल, पुन्हा एक वार माघारी फिरा. उदया पुत्राने त्याचा वेळ, काळ, समय, पैसा सगळा काही नष्ट केला, परंतु त्याला एक जाणीव झाली. त्याला लक्षात आलं ती काय वेळ होती की माझ्या बापाच्या घरी कशा प्रकारे, ती काय समय आहे की माझ्या आजही तो समय आहे. तो म्हटला नाही, तो म्हटला की होता तो समय होता की माझ्या बापाच्या घरी रेलचेल होती, त्या रेलचेल मधून मी काही घेतलं. आणि आताचा समय आहे की मी इथं डुकराच्या शेंगा खातोय, परंतु आजही समय गेलेला नाही की माझ्या बापाच्या घरी ते चाकर लोक आयुष करतात, नोकर लोक आयुष करतात, गडी लोक आयुष करतात. काळ वेळ समय आम्ही स्वतःहून त्याला आमच्या कब्जामध्ये घेतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो आणि वडिलांनो, आम्ही काळाविषयी बारकानी टिप्पणी करायला हवी पाहिजे. युगाविषयी, वेळेविषयी, समयाविषयी, पिढीविषयी. आज आम्ही कोणत्या कालावधीमध्ये, कोणत्या समयामध्ये, कोणत्या वेळेमध्ये, कोणत्या सिच्युएशन मध्ये जगत आहोत, आजची परिस्थिती काय आहे, आणि या परिस्थितीला आम्ही आमचं पाप कबूल करणं, पश्चाताप करणं, परमेश्वरकडे वळणं आणि आलेली वेळ न दवडता ती संधीचं सोनं करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही संधीचं सोनं करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये काही एक होणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो आगमच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 2 मध्ये तो म्हणत आहे. वाचूया पुन्हा एक वार. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात कोणते? हे व्यभिचारी पिढीतले लोक, हे आताचे लोक, हे उन्मत्त झालेले लोक, हे जगाच्या खेळीकुशीमध्ये राहणारे लोक, हे आज्ञाभंजक लोक, हे नालायक लोक, हे काय म्हणतात की आतापर्यंत ही वेळच आली नाही, अजून लय टाइम आहे, अजून लय समय आहे, अजून बराच काळ आहे, भरपूर वेळ आहे, आम्ही नंतर बघू. परंतु प्रिय, वेळ कुणासाठी बसून राहत नाही. आताचा समय थोड्या वेळाने काय होईल मनुष्याला माहित नाही. घरातून नीटनेटका जातो, घरात परत नीटनेटका येण्याची गॅरंटी वॉरंटी नाही. सगळ्या गोष्टी वेळ काळ समय आमच्या हातामध्ये नाही. तो वेळ काळ आणि समय माझ्या परमेश्वर पित्याच्या हातामध्ये आहे. माझ्या त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या हातामध्ये आहे. आणि त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये, त्या समयामध्ये आमचं काय होणार याविषयीची जाणकारी, याविषयीचं भविष्य, याविषयीचं प्रकटीकरण देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला मिळतं. पण तो अनेक लोक या देवाच्या वचनाचं प्रकटीकरण स्वीकारत नाही, पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण स्वीकारत नाही. आम्ही कसं जागलं पाहिजे, आम्ही कसं वागलं पाहिजे हे आजही लोक समजून घेत नाही. हे लोक मानतात अजून भरपूर वेळ आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना, मग येईल तेव्हा बघू. परंतु प्रभू येशू ख्रिस्त चोरासारखा येणार आहे. चोर आम्हाला सांगत नाही मी रात्रीच्या 12 वाजता राईट येईन, 1 वाजता येईन, 2 वाजता येईन, तुमचे कुत्रे बांधून ठेवा, नाही तो सोडा, नाही तर सिक्युरिटी गार्ड वाढवा, नाही तर डिपार्टमेंटला एक पोलीस स्टेशनला अर्ज ठेवून द्या, असं म्हणणार नाही. तो केव्हा येईल हे माहित नाही. म्हणून घरधन्याने सदैव, प्रत्येक वेळी, प्रत्येक समयाला, प्रत्येक दिवशी जागृत राहिलं पाहिजे. नाही तर चोर म्हणेन मी परवा दिवशी येतो, आणि आम्ही परवा दिवशी येणार आहेत का, मग 2 दिवस बिनधास्त झोपा. अहो तर रात्रीच यायला बसलाय, तुम्ही झोपेत असतानाच येईल. आम्ही जागृत असावं, जगातल्या झोपेविषयी नाही, आध्यात्मिक, आत्मिक, परमेश्वरच्या दृष्टिकोनातून धार्मिक आम्ही जागृत असावं. कारण हा समय आमच्या जीवनामध्ये तो येणार नाही. जितक्यांनी हा समय वायाला घातलेला आहे, वेळ वायाला घातलेला आहे, युग वायाला घातलेला आहे, काळ वायाला घातलेला आहे. परंतु आज आम्ही जिवंत आहोत, तर आज आम्हाला त्या वेळेविषयी, त्या समयाविषयी जाणून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पहिले शमूएलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7
आणि वचन क्रमांक 2 मध्ये आपण पाहूया. पहिले शमूएलचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 2. किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास कोष नेऊन ठेवल्या बहुत काळ लोटला, बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्षे निघून गेली. म्हणजे 20 वर्ष निघून गेली. त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. परमेश्वराचा कोष त्यांच्यापासून जाऊन 20 वर्ष लोटली. 20 वर्षे यांना परमेश्वराचा कोशच दिसला नाही. ज्या त्याची श्रद्धा होती, जो परमेश्वर त्या कोशाभोवती वास्तव्य करत होता, त्या ठिकाणी त्यांना दर्शन देत होता, त्याविषयी त्यांची अणभाक ऐकत होता, त्यांच्या प्रार्थना विनंती ऐकत होता, त्यांना धैर्य देत होता, सामर्थ्य देत होता, त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवत होता. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पहिले शमूएल अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 2 मध्ये की जो कोश आहे तो कोश नेऊन बहुत काळ लोटला. जवळजवळ 20 वर्ष गेली. आमच्या जीवनातले किती वर्ष आतापर्यंत आम्ही वाया घातले. अहो काही लोक फार पेटीत गेले, परंतु अजून काही देवाचं दर्शन नाही, अजून काही सत्य माहिती नाही, अजून काही वचनाप्रमाणे आचरण नाही, अजून काही सार्वकालिक जीवनात प्रवेश नाही, अजून काय जीवनी पुस्तकात नाव नाही, अजून काय जीवनी झाडाच्या फळ. अहो इथं हेच फळ नाही जीवनामध्ये. जीवनी झाडाच्या फळाला कवा तुम्ही हात लावायचे? तो वेळ तुम्ही घातला, समय घातला. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि लेकरांनो आणि वडील धाऱ्यांनो आणि विशेष करून याजक वर्गांनो, पालक वर्गांनो, बिलीवर्स भावांनो, बहिणींनो आणि प्रत्येक कॅटेगरीच्या लोकांनो, तरुणांनो, तरुणींनो, लेकरांनो, तुमच्या जीवनात आलेला समय वेळ वाया घालू नका. प्रत्येक समय तुमच्या जीवनात केव्हा उलट पालट जीवन करील, कधी क्षणात तुमचं जीवन बर्बाद करील याची गॅरंटी वॉरंटी नाही. आणि म्हणून आमचं जीवन बर्बाद होऊ नये, आमची पिढी बर्बाद होऊ नये, आमचा समय बर्बाद होऊ नये, आमच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे किंवा आमच्याकडे जे काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा आमच्याकडे जे काही धार्मिक आहे किंवा आमच्याकडे जे काही उत्तमातलं उत्तम आहे, एका वाईट संगतीमुळं, एका वाईट गोष्टीमुळं, आज्ञाभंगामुळं आम्हाला त्या जसं येदेन बागेतून आदमाने हवाला हाकलून दिलं ना, असंच आमचं जीवन आमचं मस्त चांगलं आहे. परंतु एखादा असा स्पॉट येईल, असा एखादा समय येईल, अशी एखादी वेळ येईल, अशी एखादी सिच्युएशन तयार होईल, असं एखादं वातावरण निर्माण होईल आणि त्या वातावरणामध्ये जर का त्याचा तुम्ही वेळेचा सदुपयोग केला नाही तर तुमचं जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ, काळ, समय, युग याविषयी अजान असणं काही कामाचं नाही, तर याच्याविषयी आम्हाला जाणकारी असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या लोकांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या गेल्या 20 वर्षामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आशीर्वाद, कुठल्याच प्रकारची जे काही भरभराट, जे काही कोशाच्या माध्यमातून देवाच्या उपस्थितीनुसार होती, पण देवाचं जाऊन ते भजन पूजन कीर्तन करत होते, देवाचं नाव ते गौरव करत होते, महिमा सन्मान आदर देत होते, देवाबरोबर बातचीत करत होते त्या कोशाच्या संदर्भात. तर तो कोश तिथून नेऊन बहुत काळ लोटला होता. बहुत काळ आहे, काळ बहुत काळ लोटलेला होता. तो बहुत काळ हा 20 वर्षाचा त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स मिळालेला आहे की 20 वर्ष झाले की त्या ठिकाणी. वाचूया पुन्हा एक वार पहिले शमूएल 7:2. किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास बहुत काळ लोटला, बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्षे निघून गेली. म्हणजे 20 वर्ष निघून गेली. त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. 20 वर्ष त्यांच्यामध्ये परमेश्वराचं दर्शनच घडाना. आमचंही जीवन असंच झाले. जेवढं आमचं वय आहे ना, आम्हाला परमेश्वराचं दर्शन घडाना, चांगल्या गोष्टीचं दर्शन घडाना, सुखाचं दर्शन घडाना, शांतीचं दर्शन घडाना, आनंद, हर्ष, उल्हास, जेवढ्या काही उत्तमातल्या उत्तम गोष्टी अजून काही त्याचं दर्शन घडाना. कारण परमेश्वराचा कोश आमच्याबरोबर नाही, कारण परमेश्वर आमच्या जवळ नाही. त्यावेळेस परमेश्वर कोशामध्ये राहत होता. आज परमेश्वर या काळामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये या कोशामध्ये राहतो. हा कोश आहे त्याचा आत्मा शरीरामध्ये. त्या टायमाला तो लाकडाचा आणि ते बनवलेला आपला विषय नाही तो, नाही आपण त्याचं संपूर्ण तुम्हाला सांगितलं असतं तो कशाचा बनवलेला आहे. त्या कोशामध्ये राहायचा. आज तो परमेश्वर आत्म्याच्या नुसार
प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये राहतो. पण तू आज अशी कंडिशन झाली, अनेक वर्ष झाले आम्ही या आतमध्ये असणाऱ्या परमेश्वरा आमच्यामध्ये नाही. त्याला ओळखलं नाही, त्याला मी हाकलून दिलंय, तो बाहेर उभा राहिलाय. ते लोकांच्या जवळ जवळपास 20 वर्षे तो कोश नव्हता आणि म्हणून ते देवाच्या दर्शनाला आतुर झाले. आज मनुष्याने अशाच प्रकारे आत्मामध्ये वचनामध्ये परमेश्वराच्या नियमानुसार धर्मशास्त्रानुसार तो जर म्हणत आहे की देव आत्मा आहे आणि देवाची उपासना करणारे लोक जे असावेत ते आत्म्याने निखळपणाने असावेत. पहिलं कारण 3:16 मध्ये म्हणतो तुम्ही देवाच्या मंदिरात तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, तुम्हाला ठाऊक नाही काय. आज या कोशामध्ये, या अंतःकरणामध्ये, या हृदयामध्ये, या मनामध्ये, या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो म्हणजे परमेश्वराचं वस्तीस्थान तिथं आहे. पण तू प्रत्यक्षरित्या पाहता परमेश्वराचं वस्तीस्थान असणाऱ्या पवित्र आत्म्याला आज आम्ही जागा दिलेली नाही. आज त्या पवित्र आत्म्याला आम्ही वेळेच्या पूर्वीच काढून टाकलंय. कितीतरी समय झाला आम्ही त्याला काढून टाकलंय, कितीतरी वर्षे झालीत. या ठिकाणी 20 वर्षाचा उल्लेख आहे. त्यांच्या पुढं तो कोश 20 वर्ष नव्हता, दिसत नव्हता, म्हणून त्यांना आतुरता वाटली. आज आम्ही 20 वर्षाचे झालो असेल, कुणी 30 वर्षाचे, कुणी 40 वर्षाचे, कुणी किती वर्षाचे झाले असतील, 80 वर्षाचे पण झाले असतील. काही ना लयच आशीर्वाद मिळाला असतो, 100 वर्षाचे झाले असतील. आमच्या जीवनामध्ये कोश आहे का? आमच्या जीवनामध्ये देव आहे का? आमच्या जीवनामध्ये आत्म्याचं वास्तव्य आहे का? आणि हा जो आमचा कालावधीमध्ये आहे, हा जो आमचा प्रवास करण्याचा जो काळ आहे, वेळ आहे, समय आहे, या समयामध्ये आम्ही परमेश्वराचा कोश आमच्या बरोबर आहे का? परमेश्वर आमच्या बरोबर आहे का? पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे का? देव आमच्या बरोबर आहे का? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे का? देवाचं वचन आमच्या बरोबर आहे का? सत्य आमच्या बरोबर आहे का? दया, कृपा, शांती, जेवढे काही गोष्टी आहेत त्या आमच्या बरोबर आहेत का? नाही. याचा अर्थ आम्ही आमचं जीवन बर्बाद केलं. याचा अर्थ आमचे कैक वर्ष आम्ही मातीत घातली. शेवटी या जगाला, या देहाला, या वर्ष याला किती डामडावलांनी ठेवलं, हे मातीतच जाणार. पण मातीत जाण्यापूर्वी सर्व काळचं जीवन आम्हाला मिळावं. नुसतं पीठच्या तिथे गेल्यावर प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही. अनेक लोक काही पालक वर्ग, मी स्वतः काही वेळेस प्रार्थना केलेली, प्रभू या आत्म्यात चिरकालाची शांती दे आणि याला राजवैभव मध्ये तुला जागा द्यावं. देईल कसं प्रभू? आता आम्ही नाविलाजाने केली प्रार्थना, सगळं या पाळत. मी खरं सांगतोय तुम्हाला, वेळेनुसार समयानुसार केली. पण तू अनेक वेळेस अनेक ठिकाणी मी तडखून देखील सांगितलेलं, देवाचा आत्मा ज्या ठिकाणी मला प्रत्येक ठिकाणी चालवतो, मी प्रार्थना केली. पण तू त्या ठिकाणी हे देखील सांगितलं, 40 पाळक लोक, याजक लोक खाली डोकं वर टांगड्यावर पाय करून जरी प्रार्थना केली तर हा मनुष्य स्वर्गात जाणार नाही, जोपर्यंत हा मनुष्य स्वतः परमेश्वराला समर्पित झाला नाही, जोपर्यंत यांनी पश्चाताप केला नाही, जोपर्यंत यांनी परमेश्वराला ओळखलं नाही, जोपर्यंत याच्यामध्ये सत्य नाही, जोपर्यंत याचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि जोपर्यंत या सर्व गोष्टीमधून हे गेला नाही, तर किती पाळक घेऊन प्रार्थना करा, किती दानपात्र देऊन द्या, हा स्वर्गाच्या राज्यात किंवा सर्व काळ जीवनासाठी किंवा सर्व काळ जिवंत राहू शकणार नाही. हा एका ठिकाणी सर्व काळ जिवंत राहील, ते म्हणजे अधोलोक आणि नरक लोकात. आणि म्हणून प्रिय हो, वेळेच्या अगोदर आम्ही भूतग्रस्ताचं एक उदाहरण पाहिलं ना, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एका भूतग्रस्ताकडे जातो आणि तो म्हणतो, हे देवाच्या पुत्रा, अरे तू वेळेच्या अगोदर कस काय आला? तुझा वेळ नव्हता, ही टायमिंग नव्हता, तुझा काळ नव्हता, तू कमून आला बाबा मला पिळायला. मी आपला चांगला त्रास देत होतो, मी चांगला आयुष करीत होतो, याच्यात भूताच्या स्वरूपात चांगल्या प्रकारची दहशत निर्माण झाली होती. तू वेळेच्या आधी आलाच कसा? परमेश्वर केव्हाही येऊ शकतो. आम्हाला मात्र वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेचं बंधन आम्हाला पाळायचं आहे, त्या समयाचं बंधन आम्हाला पाळायचं आहे. ह्या युगातलं, ह्या युगामध्ये समरूप होऊ नका असं देवाचं वचन सांगतंय. आज आम्ही काय करतोय? या युगाबरोबर समरूप होतोय, या युगाशी आपण कॉम्पिटिशन करत आहोत. या युगामधले आपण नाही, ते बाहेर देशाच्या ग्रहातून येते, ते काय म्हणते त्याला, एलियन सारखे नाहीत आपण. आपण एलियन कुठले? स्वर्ग राज्यातले. इथं कुठे? या भूतलावर आहोत आपण, भटकत. फक्त ती एलियन आहे, त्यांचं गबाळ घेऊन येते, त्यांची मशीन घेऊन येतात, त्याच्यात बसून येतात. आम्ही काय केलेलं आहे? आम्ही हाय असेच पापात बसून आणि भ्रमण चाललंय आपलं. काही दिवसांनी आम्हाला तिकडं वर जायचंय. मग काही एलियन, जे माणसं एलियन आहेत ना,
बिलोस भाऊ बहीण आई वडील याजक हे एलियन, काही आधो लोकात त्यांचं टेशन असणार नरकाच्या राज्यात, आणि काही एलियन सुख लोकात आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांचं विमान तिकडे जाणार. अशा प्रकारे आमचं जीवन आहे. वेळ काळ समय आमच्या हातामध्ये आहे. पवित्र शास्त्राचा एक शेवटचा रेफरन्स घेऊया, कारण आपला वेळ पण झालेला. आपण काळ वेळ समय याविषयी सातत्याने चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आज पहिल्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की बहुत काळ त्या ठिकाणी लोटल्या कारणामुळं ते लोक परमेश्वराच्या कोशाविषयी, परमेश्वराच्या दर्शनाविषयी, परमेश्वराला भेटण्याविषयी उत्सुक झाले होते. एक त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झाली होती. वाचू आपण ते पहिले शमूएल 7:2. किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास हा बहुत काळ लोटला, बहुत काळ लोटला म्हणजे 20 वर्षे निघून म्हणजे गेली. 20 वर्ष निघून गेले. त्यानंतर सर्व इस्रायल लोक त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. आता देखील बरेचसे भाऊ बहीण आई वडील याजक आहेत, परमेश्वराचं दर्शन घ्यायला खूप आतुर झाले. आमच्या बहिणी तर इतक्या तयार आहेत ना पवित्र आत्मा स्वीकारायला. बा बा बा, अन्य भाषा कवा मिळेल, 5-6 भाषात शिव्या कवा देईन, गॅरंटी वॉरंटीच नाही. कोणत्या भाषेत काय काय बोलत येत ना, अजिबात लिंकच लागत नाही. तिथं ट्रान्सफर करणारा व्यक्ती जर असला ना अन्य भाषेचं, त्यालाही कळत नाही कोणती भाषा आहे. त्याला प्रश्न पडतो यायला, मला ओरिजिनल रूपात भाषेचं ट्रान्सफर करायचं, पण ही भाषा कस काय समजाना. कदाचित माझं पण डुप्लिकेट आहे काय. इतकं बहिणी वेळे समयाला एकदम तटून येत. अन्य भाषेविषयी ते एकदम क्लिअर. भविष्य वक्त्या, वक्तिनी, जोक्तिनी, या सगळ्या काळ वेळ समय आम्ही पाहणार आहोत. एका काळामध्ये एक भविष्य वक्तीन होती, भूतविद्या प्रवीण स्त्री. आपण तिच्याविषयी देखील पाहणार आहोत. त्या काळामध्ये शौलाच्या काळामध्ये काय झालं, शमूएलाच्या काळामध्ये काय झालं, त्या भूतविद्या प्रवीण स्त्रीच्या काळामध्ये काय घटना घडली होती. प्रत्येक समय वेळ परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे आणि प्रत्येक समयाला आम्ही बदलत चाललेलो आहोत. काळानुसार, वेळेनुसार, युगानुसार परमेश्वर अंशाने आमच्या बरोबर बातचीत करत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तो सुरुवातीला डायरेक्ट आदाम आणि यवा बरोबर डायरेक्ट यायचा. त्या भागेमध्ये डायरेक्ट तोंड फेस टू फेस आवाजाच्या माध्यमातून डायरेक्ट बोलायचं. ज्यावेळेस पाप केलं यांना हाकलून दिलं, मग पुढे चालून आम्हाला पाहायला मिळतं. आणखीन पुढे जर गेलो, संदेष्टे, सेवक, अग्निस्तंभ, मेघस्तंभ, स्वप्न, हकीम, एक मोठाले चांगले जाणकार लोक, ग्रंथ, देवाचा पुत्र, पवित्र आत्मा, संदेष्टे, देवाचं वचन, पवित्र आत्मा. अंशाने जसा काळ, जसा वेळ, जसं युग, जसं सिच्युएशन बदलत गेलं, जसं फॅसिलिटी वाढत गेली, जसे पापाचे प्रकार बदलले, जसा आज्ञाभंगाचा प्रकार नवीन चालू झाला, जशा प्रकारच्या गोष्टी वाढत गेल्या, तशा प्रकारे अंशाने परमेश्वर वचनाच्या माध्यमातून शेवटच्या काळापर्यंत बोलत गेलेला. पण तू लोक ते पाहिलेच नाही. राजाचा काळ वेगळा, संदेष्टांचा काळ वेगळा, भविष्यवक्त्यांचा काळ वेगळा, शिक्षकांचा काळ वेगळा. अनेक प्रकारच्या काळामधून हे जग चाललेलं आहे. परंतु या जगाला एकच समजत आहे, सध्या आईश करा, नंतर बाकीचं बघू. परंतु पिओ बाकीचं नंतर खरं महत्वाचं आहे. आता आईश नाही झाली तरी चालेल, पण नंतर अशी आईश होती ना नरकाग्नीमध्ये, थै एक ताता नाचत माणूस तिथं. मग त्या काळाला नो एक्सक्यूज. आपण त्या देखील काही रेफरन्स आपण पुढे चालू पाहणार आहोत. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपण थांबूया. काळ, वेळ, समय, योग या आत्मिक भोजनासाठी मी परमेश्वरचे आभार मानतो. देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे लाईव्ह होते, जे यानंतर पाहतील, आम्ही प्रत्येकाने वेळेचं भान ठेवावं. वेळीच आम्ही बऱ्याचशा गोष्टी आटोक्यात स्वीकारत घ्यावा, पश्चाताप करावा, परमेश्वराकडे वळावं आणि देवाच्या नियमानुसार जीवन जगावं. या पाठीमागचा उद्देश, हेतू हाच आहे की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आम्ही कसं जीवन जगावं, कशा प्रकारे जगलो पाहिजे. पूर्वीचं जुनं ते होऊन गेले पहा, नवीन उदयास आलेला आहे. नवीन उदय म्हणजे आमच्यासाठी जे काही थोडके दिवस, थोडके वर्ष, थोडके महिने, थोडके दिवस आणि थोडके तास आणि थोडके मिनिट म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही.
परमेश्वराने जर दिलेला आहे तर त्याचा वेळीच उपयोग करणं खूप गरजेचं आहे. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाळू बापा, पुन्हा एक वार तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो. ज्या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला शिकवलं आहेस की आम्ही वाया घातलेला, व्यर्थ घातलेला वेळ आमच्या जीवनामध्ये, ती सिच्युएशन, ते दिवस, ते सुख, ते वैभव, ते वय, ती शक्ती, ते सामर्थ्य पुन्हा एक वार आम्हाला मिळू शकणार नाही. पण तू प्रिय देवाप्पा, जे काही आमच्या समोर आयुष्य आहे, जे काही आमच्या समोर दिवस आहेत, त्या दिवसामध्ये आम्ही आनंद, उल्हास, हास्य आणि तुला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या, यासाठी आम्हाला तू साय मार्गदर्शन कर. आम्ही प्रार्थना आठवण ठेवतो आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचे डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, पोलीस डिपार्टमेंट, सर्व सुरक्षा कवच, त्याच प्रकारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, सर्वसामान्य लोक, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. या सामान मी प्रार्थनेत आठवून ठेवतो. ज्या भावाने आपल्या बहिणीसाठी प्रार्थनेत केलेलं परमेश्वर देव बापा, ज्या बहिणीने डॉक्टरने परमेश्वर देव बापा, ज्या बहिणीसाठी, ज्या डिलिव्हरीसाठी परमेश्वर देव बापा जी काही व्यवस्था त्यांनी ठेवलेली आहे, आम्ही प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करतो की प्रीती बापा, त्या बहिणीची डिलिव्हरी नॉर्मल होऊ दे. त्याचप्रमाणे पुत्र संतान तू तिला दे, यासाठी की तिने तुला समर्पित करावा आणि तिचं जीवन हर्षित आणि उल्हासित व्हावं. या देखील परमेश्वर देवा तू सगळ्या प्रार्थना ऐकतोस, तुझे आभार मानतो. त्याचप्रमाणे त्या परिवारातील असलेल्या आमच्या बहिणींसाठी, आमच्या भावंड, तरुण लेकर, जगातल्या प्रत्येक प्रिय भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. ज्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना तू दे. त्यांचं जीवन, समय, वेळ, काळ त्यांनी योग्य रीतीने चालवं म्हणून ज्ञान, बुद्धी, चातुर्य त्यांना तू दे. आम्ही प्रत्येकावर प्रेमाने प्रेम करावं, त्या आतमध्ये जगावं, अशी देखील तू कृपा आम्हा प्रत्येकावर राहा. येणारे सर्व भागामध्ये चिंतन मनन अध्ययन करीत असताना काळ, वेळ, समय, परमेश्वर देवप्पा, या चिंतन मनन अध्ययन करीत असताना विशेषरित्या तू आत्मिकरित्या तू आम्हाला चालव आणि वेळेचा सदुपयोग आम्ही करावा, अशी देखील तू कृपा कर. आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नामात मागतो, स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त साजिश करासो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.